मुंबई महापौरपदाची निवड लांबणीवरती भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची नोंदणी न झाल्यामुळे प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय, तर नवीन महापौरांची निवड आता फेब्रुवारी महिन्यातच होण्याचा अंदाज. रुसलेल्या सुनबाईंसारख्या शिंदेच्या दिल्लीला चक्रा, दिल्लीतले सासरे ऐकत नाही, त्यामुळे सुनबाईंची अडचण झाली आहे. मुंबईतल्या महापौर पदावरून संजय राऊतांची शिंदेंवर टीका. राज ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहे का? बिहार भवनाला मनसेच्या विरोधानंतर बिहारी मंत्र्यांना डिवचलं, तर बिहार भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाहीये, जबरदस्ती चालणार नाही, बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांचा इशारा. हल्लीच्या तरुणांमध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाहीये, बिहारी माणूस पोट भरण्यासाठी इथे येतो, मग त्यांच्यावर टीका का? तरुणांना राग आला तरीही चालेल, कारण आता 4 वर्षांनी निवडणूक आहेत, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. किशोरी पेडणेकरांच्या गटनेते पदावरून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी, महत्वाची पदं ही वरळी विधानसभेतच का? नाराज पदाधिकाऱ्यांचा सवाल. तर महापालिकेतील विजयानंतर पेडणेकरांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. कल्याण डोंबिवलीतील 4 नॉट रिचेबल नगरसेवकांची सेनेकडून मिसिंग तक्रार, सीसीटीव्ही कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपासाची मागणी, तर बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावणार, संजय राऊतांची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सामना वृत्तपत्रात मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा किस्सा सांगितला. जेव्हा सत्तेसाठी तुमचे बंधू उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी 2019 मध्ये भाजपच्या पाठीत खंजीर खुपसलं, तेव्हाच राजकारणाला खऱ्या अर्थानं शिसारी लागली. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांची राज ठाकरे यांना प्रत्युत्तर. बदलापुरातील लैंगिक शोषणाच्या प्रकरणावरून सामनातून निशाणा, महाराष्ट्रामध्ये बलात्कारी आणि गुन्हेगारी मोकाट सुटलेत. खुनी बलात्कारांना राज्यात कायद्याची भीतीच राहिली नाहीये, सामनातून सरकारवर हल्लाबोल. चंद्रपुरातील काँग्रेसमधील वाद आता दिल्ली दरबारी पोहोचला. काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांची वडेट्टीवार आणि धानोरकरांसोबत अर्धा तास बैठक. वडेट्टीवार यांचा विरोध असतानाही धानोरकरांनी 13 नगरसेवकांसह गटाची नोंदणी केली. भाजपकडून काँग्रेस नगरसेवकांना 1 कोटींची ऑफर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. खासदार धानोरकर चंद्रपूरच्या महापौर पदाचं नाव ठरवतील, हायकमांड जो निर्णय घेईल तो मान्य असेल. चंद्रपुरातील वादावरती सध्या पडदा, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. चांगल्या गोष्टींसाठी पवार कुटुंब एकत्र आल्यानं समाजाला फायदा, रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांचं वक्तव्य. राजकारण बदलत असतं, त्यासाठी संयम महत्वाचा असतो, राजेंद्र पवार यांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण जवळपास निश्चित, दोन्ही राष्ट्रवादी घड्याळावरती लढणार अशी माहिती. तर अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल, संजय राऊतांचा दावा. मतमोजणी केंद्रातील गोंधळाप्रकरणी रुपाली पाटलांवर गुन्हा दाखल, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा, तर रुपाली पाटलांसह समर्थकांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांना हसन मुश्रीफ यांनी इशारा दिलाय. तर बंडखोरी करून जे आम्हाला सोडून गेले त्यांची आणि आमची थेट आता भेट ही स्वर्गातच, कागल तालुक्यातील बंडखोरांना मुश्रीफांकडून निर्माणीचा इशारा. मुंब्रातील नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याबाबत किरीट सोमय्या पुन्हा एकदा मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये, तर सहर शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर सहर शेख यांनी माफीनामा दिल्याची पोलिसांची माहिती. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांचाही समावेश. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत तणाव कायम, यशवंत सिन्हा आणि अपक्ष उमेदवाराला सावंतांचा पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती. अपक्ष उमेदवारांच्या माध्यमातून सावंत अप्रत्यक्षपणे भाजप विरोधात लढण्याचे संकेत. पुण्याचा नवा महापौर कोण? पुढील काही दिवसातच निर्णय घेतला जाणार. महिला आरक्षणामुळे महापौर बंगल्याच्या डागडुजी आणि स्वच्छतेला सुरुवात. गुंडगिरी, दादागिरी, दहशतगिरी खपवून घेतली जाणार नाही, ठेचून काढू, आमदार अभिमन्यू पवार यांचा विरोधकांना सज्जड दम. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का, 30 वर्षाहून अधिक काळाच्या सहकाऱ्यांनी साथ सोडली. पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे भाजपात. भाजपचे काटी लाखेवाडी जिल्हा परिषदेचे उमेदवार विलास वाघमोडे यांच्याकडून प्रचाराचा शुभारंभ, तर प्रचाराला कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद.
महापौर निवडीच्या तारखेमध्ये गोंधळ. पुणे महापालिकेने 15 दिवसांचा अवधी मागितला. नगरविकास विभागाच्या डेडलाईनमुळे बहुतांश ठिकाणी गोंधळाचं वातावरण. नाशिकचा महापौर प्रजासत्ताक दिनानंतर ठरणार, सूत्रांची माहिती. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच नाशिकच्या महापौर पदाबाबतचा निर्णय घेणार. महापौर पदासाठी नेत्यांची लॉबिंग सुरू. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेवरून काँग्रेसमध्ये गोंधळ कायम. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतंत्र गट नोंदवल्यानं चंद्रपूरमध्ये काँग्रेसमध्ये राजकीय पेच वाढला. तर धानोरकरांच्या गटावर वडेट्टीवार समर्थकांचा आक्षेप. नागपूर महापालिकेमध्ये काँग्रेसचा नगरसेवक ठरला असल्याची माहिती. प्रभाग क्रमांक 30 मधील संजय महाकाळकर यांची काँग्रेसकडून गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता. भिवंडीमध्ये पवारांची राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाचा समावेश असलेल्या भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना. भिवंडी पालिका महापौर पदासाठी काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाची मोर्चे बांधणी. सोलापुरातील बार्शीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेची महाआघाडी. ठाकरेंच्या दिलीप सोपल यांच्या पोस्टरवरती उद्धव ठाकरेंसोबत शिंदे, अजितदादा आणि शरद पवार यांचाही फोटो. राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण. सोलापूर पालिकेसाठी आज भाजपच्या गटनेत्याची निवड केली जाणार. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये गटनेता निवडीसंदर्भात बैठक घेतली जाणार. भाजपचे विनायक कोंडियाल, अनंत जाधव आणि डॉक्टर किरण देशमुख तसेच नरेंद्र काळे यांची नावं चर्चेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एमआयएमची उडी. एमआयएमकडून जिल्हा परिषदेच्या 6 गटामध्ये तर पंचायत समितीच्या 15 गणामध्ये उमेदवार उभे. रत्नागिरीमध्ये लायन्स क्लब ऑफ खेड सिटीकडून बाळासाहेबांना आगळी वेगळी आदरांजली. विमानाच्या प्रतिकृतीचं ड्रोन उडवून यावेळेस बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. अमित शहा उद्या गुरु तेग बहादूर शहादत सोहळ्याला उपस्थित राहणार. नांदेडमध्ये हिंद दी चादर भव्य ऐतिहासिक कार्यक्रमाचं आयोजन. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांची केरळमधील पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला दांडी. राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमामध्ये त्यांचं नाव घेण्याचं टाळल्यानं थरूर नाराज असल्याची चर्चा. कराडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का. उमेदवारी न दिल्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ उंडाळकर यांची बंडखोरी. तर कराड येळगाव जिल्हा परिषद गटातून भाजपचा यावेळेस पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचीही माहिती समोर. साताऱ्याच्या कराडमध्ये आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये भाजप उमेदवारांची प्रचार सभा. जिल्हा परिषद पंचायत समितीवरती भाजप सत्ता गरजेची आहे, भोसले यांचं वक्तव्य. डोंबिवलीमध्ये टपरीवरील कारवाईनंतर टपरी चालक तरुणीचा व्हिडिओ व्हायरल. मराठी तरुणीच्या व्हिडिओची स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून दखल. तर उद्यापासून टपरी लाव, राज ठाकरे आयुक्तांसोबत बोलतील. तरुणीला अविनाश जाधव यांचं आश्वासन. सोलापूरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळेंचा भाजपात प्रवेश. काळे गटाच्या भाजप प्रवेशामुळे वाखरी गटामध्ये भाजपची ताकद वाढली. पुणे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पहिल्याच दिवशी 22 जणांची माघार. मंगळवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस. वर्धामध्ये जप्त केलेला विषारी तंबाखू पोलिसांनी शाळेच्या शेजारी जाळला. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील प्रकार. तर तंबाखूच्या धुरामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात. नागपूरमध्ये एकाच दिवशी 3 हत्या. कळमेश्वर परिसरामध्ये प्रेम प्रकरणातून प्रियकरानं प्रेयसीची हत्या केली. तर तिकडे अजनी भागात किरकोळ वादातून तरुणाची धारधार शस्त्रानं हत्या. तर गिट्टी खदान या परिसरामध्ये जुन्या वादातून एकावर हल्ला झाल्याची माहिती. जळगावच्या मळनेरमध्ये शासकीय कामकाजात गैरप्रकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मुख्य अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीनं निलंबनाचे आदेश दिलेत. तर पंचायत समितीमधील मोहन पवार यांच्या विरोधात गुन्हाही दाखल. नाशिकमधील 400 कोटींच्या कंटेनर लूट प्रकरणातील एका आरोपीला अटक. राजस्थानमधून एका आरोपीला अटक. तर मुख्य सूत्रधार फरार. आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. निर्माते आणि दिग्दर्शक विक्रम भट यांच्यासह मुलावर गुन्हा दाखल. व्यावसायिकांची 13 कोटी 50 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. विक्रम आणि कृष्णा भट यांच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हाफकिनच्या औषध खरेदीमध्ये 131 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप. तर अभय पांडे यांनी याबाबत मुंबई एसीबीकडे तक्रार दाखल केली आहे. अभय पांडेंच्या तक्रारीनंतर आता एसीबीकडून प्राथमिक चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. अमळनेर पंचायत समितीमध्ये बनावट कागदपत्र तयार करून गैरप्रकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचे निलंबन आदेश आणि शासकीय कर्मचाऱ्यांची ओळखपत्र बनवण्याचा प्रकार समोर.
मुंबईच्या अंमली पदार्थ तस्करीच्या नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी नियाज शब्बीर खान असं तस्करी करणाऱ्याचं नाव. तर यावेळेस वरळी युनिटच्या प्रस्तावानंतर गृह विभागाकडून स्थानबद्धतेची ही कारवाई करण्यात आलेली आहे. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर या ठिकाणी बेकायदेशीर एलपीजी गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश. रिफिलिंग करत असताना दोघांना अटक. कारवाईमध्ये रिक्षासह 1,40,000चा मुद्देमाल जप्त. या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचा दबदबा. 86 किलो वजनी गटात पैलवान यश सुरेश देवकर याने प्रतिस्पर्ध्याला चितपट करत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. नाशिकच्या निफाड, येवला आणि चांदवड भागातून गायब झालेल्या थंडीचं पुनरागमन. निफाडचा पारा 10.7 अंशांवर. हुडहुडीमुळे जनजीवन विस्कळीत. जळगावमधील तापमानात मोठी घट. गहू, कांदा आणि हरभरा पिकांसाठी पोषक वातावरण. मात्र तापमान 8 अंशांवर गेल्यानं जनजीवन विस्कळीत. जळगावच्या भुसावळमध्ये पपई पिकावरती अनेक रोगांचा प्रादुर्भाव. शेतकरी वर्ग चिंतेमध्ये. कृषी विभागाकडे उपाययोजना करण्याची मागणी. कोकणातील विविध भागातून पुण्यातील बाजारात हापूस आंबा दाखल व्हायला सुरुवात. सध्या हापूस आंब्याच्या पेटीला 15,000चा दर. फेब्रुवारीच्या 15 ते 20 तारखेदरम्यान हापूसचा हंगाम सुरू होण्याचा अंदाज. लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी प्रक्रियेतील अडचणी सोडवण्यासाठी हेल्पलाईन. योजनेशी संबंधित इतरही तक्रारी, शंकांचं फोन कॉलवरती निवारण केलं जाणार. लाडक्या बहिणींसाठी 181 या हेल्पलाईन नंबरवरती तांत्रिक मदत दिली जाणार आहे. मुंबईमध्ये अनधिकृतपणे जाहिरात फलक लावणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. मलबार हिल आणि पेडर रोड या परिसरामध्ये पालिकेची कठोर कारवाई. 3 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल. मुंबईमध्ये मीठ ग्राइंडर मशीनमध्ये सोन्याची तस्करी. 2,89,00,000चं सोनं जप्त. डीआरआयची मोठी कारवाई. सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. सीईटीच्या प्रवेशासाठी 13 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची माहिती. नोंदणीस मोठा प्रतिसाद मिळत असल्यानं उमेदवारांच्या सोयीसाठी मुदतवाढ दिल्याची देखील माहिती. नर्सिंग सीईटी नोंदणी 24 जानेवारीपासून सुरू होणार. ही नोंदणी 24 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं करता येणार. यावर्षीपासून नोंदणीसाठी अपार ओळख क्रमांक बंधनकारक असेल. 26 जानेवारीपासून हार्बर मार्गावरती एसी लोकल धावणार. सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावरती 14 एसी लोकल धावतील. मध्य रेल्वेची मोठी घोषणा. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक असेल. माटुंगा ते मुलुंड दरम्यान. तर सीएसएमटी ते सोनाभट्टी वांद्रे दरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार आहेत. मुंबई नागपूरसाठी रविवारी विशेष रेल्वे धावणार. सलग सुट्टीमुळे मध्य रेल्वेकडून सीएसएमटी, मुंबई आणि नागपूर दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय. पुण्यातून धावणाऱ्या 26 एक्सप्रेस रेल्वे गाड्या रद्द. दौंड काष्टी स्थानकादरम्यान दुरुस्तीमुळे 2 दिवसांचा ब्लॉक. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त एसटीची तीर्थयात्रा. राज्यातील 251 आगारातून 1,000 ते 1,500 धार्मिक आणि पर्यटन विशेष बसगाड्या धावणार. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये आगरी कोळी महोत्सव 2026चं उद्घाटन संपन्न. खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन. तर महोत्सव आजपासून 1 फेब्रुवारीपर्यंत सुरू असणार. पुणे पोर्श कार अपघातातील एका आरोपीच्या जामीन अर्जावरती सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितलं. 19 मे 2024ला मद्यधुंद मुलानं अतिवेगानं गाडी चालवून दोघांना चिरडलं होतं.